हा पार्ट दुसरा आहे. आम्ही चाललोय मिनी ऑटोने देवदर्शन करायला. तुम्ही बघू शकता आम्ही लोक सगळे पाठी बसलेत. सिद्ध महालक्ष्मी मंदिर सिद्धपीठ या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे. आता तुम्ही त्याच्या आतमध्ये आम्ही एंटर करणार आहेत. समोरच किती सुंदर असं हनुमान मंदिर आहे. बघू शकता किती भारी दिसते. आता 12 ज्योतिर्लिंग हे बघण्यासाठी आम्ही खाली जातोय. 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन हे तुम्ही ऑनलाईन मोबाईलवरतीच घेऊ शकतात. किती सुंदर प्रकारे ते ज्योतिर्लिंग सगळे बसवलेत. पूर्ण कुटुंब आम्ही तिकडे ज्योतिर्लिंग बघण्यासाठी गेलोय. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ खूप आवडेल तुम्हाला. आणि व्हिडिओला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच व्हिडिओला तुम्ही प्रेम देत राहा. शेगावचं देवदर्शन तुम्ही ऑनलाईन घर बसल्या करू शकतात. एकदम शांत वातावरण आहे तिकडे. किती सुंदर वाटतंय. किती सुंदर प्रकारे ते सगळे ज्योतिर्लिंग बसवलेत. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग सगळ्या ज्योतिर्लिंगाला नाव आहेत. केदारनाथ ज्योतिर्लिंग वाव किती मस्त दिसतंय बघा. एकूण 12 ज्योतिर्लिंग बसवलेत तिकडे. सगळ्या ज्योतिर्लिंगाची नावं वेगवेगळी आहेत. हे शेगावला सिद्धपीठ असं एक ठिकाण आहे. त्या जागेवरती हे बसलेलं आहे. सुंदर असं एक मंदिर आहे. नक्की गेलात तर त्या मंदिराला भेट द्या. सिद्ध महालक्ष्मी मंदिर असं नाव आहे. बघा किती मस्त गजानन महाराजांची मूर्ती आहे. एवढी मोठी मूर्ती आहे बघा गजानन महाराजांची. नक्की दर्शन घ्या. नक्की भेट द्या तिकडे जाऊन. तुम्हालाही आवडेल. मलाही खूप आवडलं. व्हिडिओला लाईक करा.